मॅगीच्या नादी लागून मुलांचं आरोग्य बिघडवण्यापेक्षा आज बनवूया महाराष्ट्राची स्वतःची गावरान मॅगी, जी चवीला आहे एकदम चवदार आणि आरोग्यासाठी 100% पौष्टिक. चला तर मग आज अगदी मऊ आणि सुटसुटीत शेवयांचा उपमा कसा बनवायचा ते शिकूया. वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर हा उपमा बनवण्यासाठी इथे मी साधारण 100 ते 150 ग्रॅम शेवया घेतलेल्या आहेत. सगळ्यात आधी आपण या शेवया कढईत कोरड्याच थोड्या गरम करून घेणार आहोत. आधी कोरड्या भाजल्यामुळे शेवयात तेल जास्त शोषत नाहीत आणि उपमा अजिबात चिकट न होता एकदम सुटसुटीत बनतो. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम एकदम मंद म्हणजेच लो ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच 5 ते 10 मिनिटे सतत हलवत राहायचे आहेत, जेणेकरून कुठेही त्या करपणार नाहीत. गॅस अजिबात मोठा हाय फ्लेमवर करू नका, नाहीतर शेवया लगेच जळतात आणि चव बिघडते. साधारण 5 ते 10 मिनिटात शेवयांना असा छान हलका गोल्डन ब्राऊन रंग आला की समजावं आपल्या शेवया परफेक्ट भाजलेल्या आहेत. ताटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे. कढईत थोडं तेल गरम करून घेतलंय. तेल छान तापलं की त्यात टाकूया मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर थोडं जिरं. मोहरी जिरं मस्त तडतडलं की यामध्ये घालूया फ्रेश कढीपत्त्याची पानं, ज्यामुळे उपम्याला खूप छान सुगंध येतो. आता यात बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी किंवा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त कांदा घातलेला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे घालू शकता. कांदा छान परतून झाल्यावर यात आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालणार आहोत. जर तुम्ही हा उपमा लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट त्यांच्या आवडीनुसार कमी जास्त करा. ही फोडणी 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यायची आहे. सर्व पदार्थ छान भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता घालूया 1 छोटा चम्मच हळद. फोडणीमध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण गरम पाणी घालूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवया शिजायला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे सुरुवातीला फक्त 1 ग्लास पाणी पुरेसं होईल. तर चव वाढवण्यासाठी यात घालूया थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ. थोडी फ्रेश ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर. या पाण्याला मस्त उकळी आणून 2 ते 3 मिनिटं हा मसाला पाण्यात छान शिजू द्यायचा आहे. उपम्याची खरी चव यातच तर आहे. पाणी छान उकळल्यावर आपण भाजून घेतलेल्या शेवया यात घालणार आहोत. शेवया फोडणीमध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला कढईवर अजिबात झाकण न ठेवता शेवया हाय फ्लेमवर थोडा वेळ शिजवून घ्यायच्या आहेत. हे करण्यामागचं कारण असं आहे की शेवया चिकट होत नाहीत, यामुळे एकदम सुटसुटीत बनतात. पाण्यामध्ये शेवया अशाच जर शिजवल्या तर त्याचा असा लगदा तयार होऊ शकतो, त्या किचकट बनतात. त्यामुळे जेव्हा शेवयातलं पाणी बऱ्यापैकी आटत येईल आणि शेवया फुलतील तेव्हा गॅस थोडा मंद करायचा आहे. 2 ते 3 मिनिटं असंच शिजू द्यायचं आहे. यानंतर आता यावर कढईचं झाकण ठेवून फक्त 2 मिनिटे गॅस मंद करून छान वाफ काढून घ्यायची आहे. आणि हे पहा, 2 मिनिटातच आपला गरमागरम मऊ आणि एकदम सुटसुटीत शेवयांचा उपमा तयार आहे. तर मग मुलांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी ही महाराष्ट्र स्पेशल मॅगी नक्की ट्राय करणार ना? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजच नक्की ट्राय करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी बनले ते. आणि तुमची रेसिपी जर वेगळी असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीसोबत.